आपल्या देगलूर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम उपविभाग देगलूर तर्फे जे काही आमच्या अखत्यारीतले रस्ते आहेत यांचे खड्डे बुजवण्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे। जवळपास आमच्या म्हणजे PWDच्या मालकीचे जे रस्ते आहेत त्या रस्त्यावर आम्ही सगळ्या रस्त्यावर काम चालू केलेलं आहे। सध्या पावसाळा असल्यामुळे खडी मुरमाणी बुजवतोय आम्ही। जसा पावसाळा संपेल, पाऊस कमी होईल, त्यानंतर आम्ही डांबरी खड्डे डांबरानी आणि खडीने बुजवू आणि हे वर्षभर चालू राहील। म्हणजे साहेब, या रस्त्या संदर्भात अनेकदा तुमच्याकडे तक्रारी आल्या होत्या, त्यावेळेस तुमचे अधिकारी ऑफिसमध्ये कोणी भेटत नव्हतं आणि सांगण्यात येत होतं की आमच्याकडे बजेट नाही, आम्ही काही करू शकत नाही। म्हणजे ही उडवाडीची उत्तरे जाणीवपूर्वक होती का? एक लक्षात घ्या, आमचं कार्यालय जे आहे तिथे कर्मचारी आस्थापनेचे आहेत ते असतात नेहमी। आता फील्डवर काम करणारे आम्ही, माझ्यासह आम्ही टेक्निकल आणि फील्डवर फिरणारे अधिकारी कर्मचारी आहोत। आम्हाला फील्डवर कामं जाऊन बघावं लागतं। नाही, महिन्यातले 30ही दिवस तुम्ही फील्डवर असता का? एकही दिवस कार्यकर्ते? एक मिनिट, माझा प्रश्न विचार। आणि मंगळवारी सकाळी नाही, अधिकारी भेटत नाहीयेत अशी तक्रार आहे। नाही, म्हणजे आता एक कन्फ्युजन करू नका, तिथं 2 ऑफिसेस आहेत। तर मी उपविभागीय अधिकारी आहे, म्हणजे फर्स्ट फ्लोअरला असतो माझं ऑफिस, तिथे मी असतो, माझा मासिक असते आणि 2 JE आहे। ते अल्टरनेटिव्ह मी त्यांना ठेवलेलं आणि मॅक्झिमम पिरियड आमचा फील्डवर जातो। मग सर, एक अजून एक मुद्दा होता त्यामध्ये, मी आता सांगितलं की खड्डे जे बुजवण्यात येतात, मग वारंवार खड्डे बुजवणे आणि त्याचं टेंडर काढणे आणि ह्याच्यामध्येच पैसे त्याच्यामध्ये येत आहेत आणि अनेक जनतेचं म्हणणं आहे की या ठिकाणी फक्त जाणून बुजून त्याचं निष्ठुर दर्जाचं काम केलं जात आहे आणि निविदा काढल्या जातात। कामाला दर्जा का नाहीये? नाही, ऐका, हे खड्डे बुजवण्याचं तात्पुरत्या स्वरूपाचं काम आहे, परमनंट नसते। म्हणजे खड्डा आज आपण एखादा बुजवला तर त्याच्या बाजूला एखादा पडू शकतो, परत ते बुजवून देणं आमचं काम आहे। म्हणजे चांगल्या प्रकारच्या क्वालिटीचं काम माल वापरला जात नाही त्या खड्ड्यांमध्ये। त्याची अडचण एक आहे, म्हणजे रस्त्याची लांबी भरपूर आहे आणि नॉर्म्सप्रमाणे जो काही निधी मिळतो तो कमी असतो, तो तात्पुरत्या स्वरूपाचा असतो तो। त्याच्यामुळे ते, आणि जर ओरिजिनल बजेटेड वर्क मंजूर जर झालं समजा तर आपण ते व्यवस्थित करून घेऊ शकतो। त्याची डिफेक्ट लायबिलिटी पिरियड पण असतो। सर, ते खड्डे आहेत ना, वारंवार आम्ही त्यांच्या संपर्कात असतो आणि ते सुद्धा प्रयत्नशील आहे। आम्ही प्रस्तावित दर महिन्याला वगैरे होत असते, म्हणजे आमदार साहेबांचा येतो, खासदार साहेबांचा येतो, आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा येतो। आम्ही प्रशासनाशी आणि लोकप्रतिनिधींशी जोडल्या गेलेलो असतो। ते जेव्हा केव्हा मला बोलवतात, मिटिंग घेतात, प्रस्ताव तयार करायला लावतात आणि रस्ते प्रस्तावित करायला लावतात। पण आम्ही प्रस्तावित करून सुद्धा रस्ते मंजुरीच्या प्रतीक्षेत आहोत। नवीन कामं मंजूर झाल्यानंतर त्या पद्धतीने करून घेऊ। हे तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपाचे खड्डे बुजवायची कामं करत आहोत। सर, वर्षातून सुद्धा विनंती आहे, वर्षातून काही कमी जास्त असेल किंवा नवीन जर पडलेलं आम्हाला सूचना देत चला, लगेच आम्ही त्या सर वर्षातून तुम्ही 3 वेळेस त्याच ठिकाणी तुम्ही ते खड्डे बुजता तुम्ही, आणि ते दुसरीकडे खड्डे बुजत नाहीत। आलो, ते खड्डे ते आहेत ना तुम्ही बुजलेले, तेच खड्डे 3 वेळेस वर्षातून बुजता तुम्ही, दुसरे खड्डे पडत नाहीत। वाहतूक वर्दळ चालू ठेवणं हे आमचं काम आहे। एखाद्या दिवस सेंटरला जर असेल खड्डा तर तो महत्त्वाचा असतो, तो आणखी पडला तर परत त्याला बुजवावं लागतं। पण त्याच्यासह वाहतूक वर्दळ कशी व्यवस्थित राहील या अनुषंगाने आम्ही बुजवतो। सहकार्य थँक्यू।